वाले बाई तुला आगा गोरा गोरा पान परे तुला भुरगुंडा होईल ग तुला भुरगुंडा होईल ग ताई तुला भुरगुंडा गोधाई बैवाड वामनाई बैवाड चारुगाची काके पोथडी दशावतार खेडोपाडी माझा शकून ऐका जमाई आला दिशिद्ध नवलाई झाले स्वानंदे कुरकुला घेऊन भीमा तुटबे राहिले शिवाय प्रेमाचे कुंकू भाई लागले सद्भक्ती भावे बोराट्यात धरले माझा शकून ऐका या ठिकाणी बरेचसेच महिला वर्ग बसलेत बघा बरं माझं एवढं कपाळ भरून कुणी कुंकू लावलंय का दहीवडी बघा की माझं एवढं कपाळ भरून कुणी कुंकू लावलंय का कुंकुवाचा जमाना गेला आणि आता टिकलीचा जमाना आलाय टिकली तर टिकलाय तर हुकली ते घटस्फोट असला प्रकार झालाय मला कुंकुवाल्या गेल्या आता टिकली वाल्या कुंकुवाल्या गेल्या आता टिकली वाल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी सगळं भिंतीला आरसा सुवासिनी करून टाकलं काय काय महिला मंडळ टिकली काढून संडाच्या पाईपाला लावतात नवरा कुठं संडाच्या पाईप पहिल्यासारखी गीतं राहिली नाही पहिल्यासारखी माणसं राहिली नाही पहिल्यासारखी कपडे राहिली नाहीत महाराज तुम्हाला जात माहितीये का जात माहितीये का माहिती व्होल्टेज कमी पडते का दादा हाय माहिती दळणी ती जाते हॅलो जरा हे माईक पडले दोन बघा जरा बंद जात कशा लागतं दळा लागतं की नाही हळदीला घालायला लागतं की नाही नातवाचं लगीन राहिलेलं दिसतंय म्हणून जात ठेवलं वाटतं पहिलं कसं असायचं महिला मंडळ पहाटेच्या उठायच्या जात्यावरती दळण दळायच्या आणि भाकरीसाठी पिठाची व्यवस्था करायच्या पहिलं दळण दळायचं महिलांच्याकडे काम असायचं आता पुरुषांच्याकडे आलंय कुठं निघालोय दळायला पहिले आमच्या ही पहाटेची उठायची जात्यावरती गोड असं गीत गायची तुम्हाला जर आवडलं ना तर तुम्ही पण म्हणा कोंबड्यानं बाग दिली मला ग बाई जाग आली कोंबड्यानं बाग दिली मला ग बाई जाग आली सुपात बाई सुपात जरा कोळी दे बाई सुपात जरा कोळी दे सुपात जरा कोळी दे बाई सुपात जरा कोळी दे
होय महिला मंडळ मला असं वाटतंय की नाही आता एखाद्या तरुण मुलीचं लग्न व्हावं आणि लग्न झाल्यानंतर तिला म्हणावं जात गीत म्हण ती जात गीत कशी म्हणते माहितीये का ना, 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 हो नाहीतर म्हातारी विठ्ठल म्हणून सई रात जागे ऐका लक्षपूर्वक बबनराव गेले का पुढे बबनरावांसाठी एक लाईन गाते बर का गाव का एक लाईन बबनराव साठी राग कुठे गेला नवरा क्रमांक 2 आहेत का बबनराव साठी एक लाईन गाते बर का गीत एकदम सुंदर मला बाई दारुड्या भेटलाय नवरा बर का भाऊ मला बाई दारुड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग सोळ्या अंगात नाही बचन दुसरं 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 फुटलंय ग मला बाई दारुड्या भेटलाय नवरा हे रागो मला बाई दारुड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग सोळ्या अंगात नाही मजान दुसरं फुटलंय ग सोळ्या अंगात नाही मजान दुसरं फुटलंय ग दाताचं दातवान घ्यावं कुणी दाताचं दातवान घ्यावं कुणी कुंकू घ्या कुणी दाताचं दातवान घ्यावं कुणी दाताचं दातवान घ्यावं कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी कुंकू घ्या कुणी काळमणी कुंकू घ्या कुणी काळमणी पहिल्यासारखं काही सकट राहिलं नाही ऐका लक्षपूर्वक ऐकता ना तुम्ही ऐका लक्षपूर्वक द्रौपदीच्या केससाठी महाभारत घडलं द्रौपदीच्या केससाठी महाभारत घडलं 39,36,600 सैन्य मारलं गेलं द्रौपदीच्या केससाठी किती 39,36,600 सैन्य मारलं गेलं द्रौपदीच्या केससाठी 500 रुपये पावशर 500 रुपये पावशर 2,000 रुपये किलो डोक्याची केस आहे तुमच्याकडे गाडी येते का केसा पैसे का केसा भांडी चांगला पहिलं कसं असायचं महिला मंडळ नवरा मेल्याशिवाय डोक्याच्या केसाला अजिबात धक्का लावत नव्हत्या नवरा मेल्यानंतर डोक्याची सगळी केस काढली जायची टक्कल केला जायचा त्याला केशव पण म्हणलं जायचं महिला वर्ग नवरा मेल्याशिवाय डोक्याच्या केसाला अजिबात धक्का लावत नव्हत्या आताच्या पुरी आमुषा म्हणू नका सोमवार म्हणू नका ऐकवार म्हणू नका कच्चा केस कापतात बाई म्हातारा बायका पण म्हणते का मला आब्रो शिवाय जमत नाही तुझं डोळं बाहेर काढलं पाहिजे नवरा कामाला गेला भांगारवाल्याची गाडी आली केसावाडी भांगारवाल्याची गाडी आली की बाचाकभर केस देखील बघून विकत घेतली आणि नवरा कामावर आल्यानंतर म्हणती तुम्ही कामाला गेल्यानंतर मी बाचाकभर केस दिली बघून घेतलं अगं टकली झाली बघूल्या पाहिजे बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा पहिल्यासारखं काही सकट राहिलं नाही माहेरचं कुत्र दिसलं का नाही माहेरचं कुत्र दिसलं तर ते काय म्हणते माझ्या माहेरचं कुत्र आहे एक बिचारी भावाचं कौतुक सांगत होती
एक बिचारी भावाचं कौतुक सांगते. ऐका लक्ष्मीपूरक भावाचं कौतुक कसं सांगते. लेमणीच्या गजाडाखाली बाबा माझा दारू काढी. लेमणीच्या गजाडाखाली बाबा माझा दारू काढी. पुण्या मेल्यानं केली चाडी आली पोलिसाची गाडी. वाय 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 वाय. मुलीचा घात झाडाखाली सप्ता करत होता. अवघड आहे महाराज. पहिल्यासारखं काही सकट राहिलं नाही, काही सकट राहिलं नाही. आता ऐका लक्ष्मीपूरक, 4G विनोद समजत नाहीत महाराज. 4G विनोद समजत नाही. आता 5G जमाना आलाय. कशा झालाय? 5G जमाना आलाय. लक्ष्मीपूरक आहे का? आज महाराष्ट्रामध्ये मुलींची संख्या खूप कमी झाली. आज महाराष्ट्रामध्ये मुलींची संख्या खूप कमी झाली महाराज. 1000 मुलांच्या पाठीमाग 850 मुली आहेत. 150 मुलं राहतायत. त्यांची लग्न होणार का? संपूर्ण जातीचा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. ऐका लक्ष्मीपूरक. एक मुलगा लग्नासाठी मुलगी बघायला गेला. एक मुलगा लग्नासाठी मुलगी बघायला गेला. ते होता चोचरा, ते होता बोबडा. घरच्यांनी सांगितलं उद्या सकाळी 10 वाजता तुला लग्नासाठी मुलगी बघायला जायचे. पण मुलगी बघायला गेल्यानंतर अजिबात बोलायचं नाही. तू चोचरा आहेस, तू बोबडा आहेस. नवरी देखत अजिबात बोलायचं नाही. नवरी देखत जर बोलला तर तुझं लग्न मोडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता घरातली सगळी माणसं जमा झाली आणि मुलगी बघायला गेली. मुलगी बघायला गेल्यानंतर नवरीनं काय केलं? गॅसवर चहा ठेवला. गॅसवर चहा ठेवला, एकदम कडक केला, गरम केला आणि चहाचा कप घेऊन आली नवरीच्या हातात दिला. हेनं ग बसाव, हेनं ग बसाव काय? ते काय म्हणतंय? चाल गल्लम गल्लम आहे. ते काय म्हणतंय? चाल गल्लम गल्लम आहे. नवरी म्हणली फुतून फुतून पे. गुंडा होईल, गुंडा होईल.